नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील कुपोषण आणि रक्तकल्पकता ॲनिमिया या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे। जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये ब्रिटानिया कंपनीच्या वतीने लोहयुक्त बिस्किटांचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। पुढील 5 वर्षांसाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत ब्रिटानिया कंपनी, जिल्हा प्रशासन आणि एनजीओ टीमचे साईनाथ सर व महेंद्र सर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे नियोजन करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त या बिस्किटांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या रक्तातील HB वाढण्यास मोठी मदत होणार आहे। तसेच मुलांचं वजन वाढण्यासाठीही ही बिस्किटे उपयुक्त ठरतील। विशेष म्हणजे ही बिस्किटे चॉकलेट फ्लेवरची व चवीला बाजारातील नियमित बिस्किटांसारखीच असल्याने मुले ती अतिशय आवडीने खात आहेत। सेवनाचं महत्त्व, नियम आणि प्रमाण प्रशासनाने बिस्किट सेवनाबाबत वयोगटानुसार विशिष्ट प्रमाण निश्चित केलं असून शिक्षकांनी व पालकांनी त्याचं पालन करणे आवश्यक आहे। वयोगट प्रतिदिन ठरवून दिलेले प्रमाण 1 ते 9 वर्ष 2 बिस्किटे प्रतिदिन आणि 10 ते 19 वर्ष 3 बिस्किटे प्रतिदिन। एका पुड्यात 12 बिस्किटे असते तरी मुलांनी ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त बिस्किटे खाऊ नयेत। अतिसेवनामुळे उलट्या किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात। अशा वेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। स्वच्छतेची काळाची गरज। बिस्किटांचा पुडा फोडण्यापूर्वी मुलांनी हात स्वच्छ धुणे अनिवार्य आहे। तसेच एकदा पुडा फोडल्यानंतर त्यातील बिस्किटे साधारणतः 1 ते 4 तासांच्या आत संपवावीत असं आवाहन एनजीओ टीम आणि प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे।